श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी भक्त हो, मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार म्हणजेच श्री महालक्ष्मी मातेचा पहिला गुरुवार आहे. त्यामुळे मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्या महालक्ष्मीच्या गुरुवारी आपण हे महालक्ष्मीचं जेव्हा पूजा आणि व्रत करतो त्याच वेळेस आपण 11 गुरुवारसुद्धा करू शकतो. जे ह्या 11 गुरुवारचं व्रत जे असतं ते ह्या मार्गशीर्ष महिन्यात आपण पूर्ण करू शकतो. परंतु ज्यांना 11 गुरुवार करणं शक्य नाही आहे त्या लोकांनी 11 गुरुवारचं फळ मिळेल आणि ते छोटे प्रमाणात आपल्याला करता येईल. त्यासाठी काय करायचं, काय वाचायचं हे मी सांगितलं होतं. त्याचप्रमाणे आज गुरुवार असल्यामुळे आपण संक्षिप्त गुरुचरित्रसुद्धा वाचू शकतो. या संक्षिप्त गुरुचरित्राचं सुद्धा वाचन करताना आपल्याला काहीही वेळ लागत नाही. अक्षरशः अर्ध्या ते पाऊण तासाच्याही आत हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचलं जातं. ज्यांना मोठं गुरुचरित्र वाचायचा, ग्रंथ वाचायची इच्छा आहे परंतु त्यांच्याजवळ वेळ नाही, अशा लोकांनी हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचलं तरीसुद्धा गुरुचरित्र वाचल्याचं फळ नक्कीच मिळतं. या संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये फक्त 7 अध्याय आहेत आणि अगदी संक्षिप्त आहेत. ज्यामुळे तुम्हाला वेळ नाही आहे, नोकरी करायची आहे, व्यवसाय आहे, अशा वेळेला तुम्हाला वेळ मिळत नाही आहे, त्यावेळेला तुम्ही फक्त सकाळी उठून शुचिर्भूत होऊन जर हा ग्रंथ अर्ध्या तासात वाचला तरीसुद्धा त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. ह्याचे जे नियम आहेत ते गुरुचरित्राचे जे नियम आहेत साधारणपणे तसेच नियम आहेत, परंतु हे सगळे नियम जर जमत असेल तरच पाळायचे, नाही जमले तरीही काही हरकत नाही आहे. शरीराला आणि मनाला कोणताही त्रास करून जर तुम्ही चरित्र वाचलं तर ते गुरुदत्तांनासुद्धा आवडणार नाही. त्यामुळेच आपल्याला जेवढं झेपतं तेवढं आपण करायचं. बऱ्याच वृद्ध मंडळींनासुद्धा जे 60च्या पुढे आहेत, 70च्या पुढे आहेत, त्यांनासुद्धा वाचण्याची खूप इच्छा असते, परंतु मनोबल असलं तरी शक्तिबल नसतं. त्यामुळे ते थोडेसे घाबरतात की आपल्याकडून बसणं होईल की नाही, आपल्याकडून वाचणं होईल की नाही, आणि म्हणूनच हा संक्षिप्त गुरुचरित्राचा पर्याय या ठिकाणी आहे. अशीसुद्धा लोक अगदी अर्धा तासाच्या आतसुद्धा हे गुरुचरित्र अगदी छान वाचू शकतात. संक्षिप्त गुरुचरित्र हे संक्षिप्तच आहे, त्यामुळे अर्धा तासामध्ये पूर्ण होतं. आता हे गुरुचरित्र वाचताना काय करायचं आहे तर तुम्हाला गुरुचरित्र नुसतंच वाचायचं असेल, रोज त्याचं पठण करायचं असेल तरी पण चालतं. आंघोळ करून सकाळी नित्यपूजा झाल्यानंतर श्री गुरुदत्ताचा फोटो, मूर्ती जेही काही तुमच्याकडे असेल ते, नसेल तर श्री स्वामींच्या फोटोच्या समोर सुद्धा दिवा अगरबत्ती करा, देवाची पूजा करा, त्यांचे आशीर्वाद घ्या आणि ह्याचं पठण करायला सुरुवात करा. पठण करताना तुमच्या मनामध्ये कोणतेही विचार येऊ द्या, तुम्ही घाबरू नका. खूपदा असं अनेकदा होतं की पठण करत असतानाच विचार इतके येतात, नको ते विचार येतात आणि पठणामध्ये आपलं लक्ष लागत नाही, असं सुद्धा होतं. तरीसुद्धा आपण आपलं चरित्र वाचन कायम चालू ठेवायचं आहे. मनातले विचार आपोआप श्री गुरुदत्त कृपेने निघून जातील. हे वाचन करत असताना तुम्हाला जर एखादा संकल्प म्हणून हे वाचन करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मनात तुमचं जे काही इप्सित आहे ते साध्य व्हायला हवं असेल तर तसं तुम्हाला श्री गुरुदत्त महाराजांच्या समोर संकल्प सोडावा लागतो. म्हणजे ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः आणि ओम गोविंदाय नमः असं म्हणून पाणी सोडायचं असतं. आधी मनामध्ये तुमच्या जोही संकल्प असेल, तुमचं इच्छित पूर्ण व्हावा असं जे काही तुमच्या मनामध्ये असेल ते तुम्ही बोलायचं. त्यानंतर हे 3ही म्हणून गोविंदाय नमःला पाणी सोडून द्यायचं आणि गुरुदत्तांना म्हणायचं की माझ्याकडून तुम्ही हे वाचन पूर्ण करून घ्या आणि व्यवस्थित करून घ्या आणि माझ्या मनातलं जे काही इच्छित आहे ते अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करा. अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प करावा लागेल. मग हा संकल्प करताना तुम्ही कितीही गुरुवारचा पारायणाचा संकल्प करू शकता. आता हे 7 अध्याय म्हणजे 1 पारायण असं मानलं जातं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुम्हाला हे पारायण करायचं असेल तर तुम्ही दर गुरुवारीसुद्धा
करण्याचा संकल्प करू शकता, किंवा तुम्ही रोज वाचण्याचा संकल्पसुद्धा करू शकता, किंवा तुम्ही 11 गुरुवार वाचण्याचा संकल्प करू शकता, 21 करू शकता, 51, तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे, म्हणजे तुमच्यामध्ये जेवढी शक्ती आहे, जेवढं मनोबल आहे, त्या पद्धतीने तुमच्याकडनं जितकं झेपेल तितकं तुम्ही म्हणू शकतात. परंतु करत असताना आपल्या मनाची जी एक खंबीरता आहे ती आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणेच हा संकल्प सोडावा, म्हणजे पुढे जाऊन आपल्याला अडचण निर्माण होणार नाही. तर अशा पद्धतीने संकल्प सोडून तुम्ही हे संक्षिप्त गुरुचरित्राचं जे पारायण आहे हे तुम्ही करू शकता. तुम्ही हे पारायण करताना तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही करू शकता. फक्त शुचिर्भूत होऊन करायचं. बाहेरून आला असाल तर हातपाय स्वच्छ धुवायचे, स्वच्छ कपडे घालायचे, मन स्वच्छ फ्रेश करायचं, ताजंतवानं करायचं आणि मग पारायणाला बसायचं. तुम्ही हे सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून करू शकता, तुम्ही हे दुपारीसुद्धा करू शकता आणि तुम्ही हे संध्याकाळी आल्यानंतर सुद्धा करू शकता. 3ही वेळा तुम्ही करू शकता, किंवा 1ही वेळा करू शकता, किंवा तुम्हाला जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा तुम्ही करू शकता. तुमच्या आवडी आणि सवडीप्रमाणे हे तुम्ही करू शकता. परंतु हे पारायण करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात नेहमी ठेवायची, की अशा वेळेला तुम्ही हे पारायण करा की ज्या वेळेला तुम्हाला कोणताही डिस्टर्बन्स नसेल, म्हणजेच ज्या वेळेला तुमच्या मोबाईलचा त्रास, मोबाईलवरती येणारे फोन, मेसेजेस याकडं तुम्ही लक्ष देऊ शकणार नाही, किंवा त्यावेळेला ते येणार नाहीत या पद्धतीने, किंवा त्यावेळेला तुमच्या घरी कोणी येणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही अशा वेळेला बसा, किंवा घरात जर कोणी असेल तर त्यांना सांगून ठेवायचं की मला माझा मोबाईल वाजला तरी द्यायचा नाही आणि माझ्याजवळ आणायचा नाही, मी पारायण करत आहे, तर त्यामुळे तुम्ही काळजी घ्या, असं सुद्धा घरातल्यांना सांगून तुम्ही हे पारायण करू शकता. भक्त हो, आज मी सुद्धा मार्गशीर्षातला महालक्ष्मीचे गुरुवार मी दरवर्षीच करते, परंतु मी आज संक्षिप्त गुरुचरित्रसुद्धा वाचायला घेतलं आणि ते वाचल्यानंतर मनाला एक खूप समाधान मिळतं, आल्हाद मिळतो, मन शांत होतं आणि मनातले सगळे वेडेवाकडे विचार दूर होतात. म्हणूनच हे संक्षिप्त गुरुचरित्र, जर तुम्हाला मोठा ग्रंथ वाचणं शक्य नसेल तर तुम्ही हे वाचू शकता. 7 अध्यायांचा एक पारायण, अशा पद्धतीने तुम्हाला जितके हवे तितके तुम्ही पारायण करू शकता. काळजी फक्त एकच घ्यायची, शुचिर्भूत राहायचं, मनात चांगले विचार ठेवण्याचा प्रयत्न करायचा, जेव्हा जमेल तसं करायचं, जेवढे जमतील तेवढे नियम पाळण्याचा प्रयत्न करा, नाही जमल्यास हरकत नाही, परंतु ह्या वाचन काळामध्ये मांसाहार, अंडे अशा प्रकारचं तुम्ही सेवन करू नकात, किंवा खाल्ल्यानंतरही वाचन करू नकात. ह्या सगळ्या गोष्टींपासून तेवढं मात्र तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न निश्चित करा. श्री गुरुदत्त तुम्हाला चांगली सद्बुद्धी देवो, वाचन करण्याची शक्ती देवो, इच्छा निर्माण करो. जमल्यास तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना वगैरे संक्षिप्त गुरुचरित्राच्या पारायणाचे ग्रंथ देऊ शकतात, ज्यामुळे त्यांनासुद्धा ही इच्छा होऊ शकते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्की याला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा, ज्यामुळे सगळ्यांना ही माहिती मिळेल. त्याचप्रमाणे तुम्हाला नवीन असाल या चॅनलवर तर माझ्या ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला नवीन माहितीसह लगेच उपलब्ध होईल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.